नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण देवीचं जे आपला इथला जो पोर्शन आहे ना, हा कंप्लीट करून घेणार आहे। तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तर आणि आता आपण रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करू, कारण अडचणी बघा भरपूरशा अशा येतच राहतात। तर सध्या आता शाळेलाही सुट्ट्या असल्यामुळे बघा क्लासेस वगैरे हे पण सुरूच आहेत नवनवीन, आणि त्यासाठी त्यामुळे तेवढा वेळ दिला जात नाही। पण मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकतच असते बघा। तर आता मात्र तसं होणार नाही, आता आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत जाऊ। हे बघा, हा भाग आहे ना, इथे आपण असा फोल्ड करून घेणार आहे, बरोबर आहे इथे। आणि आपण हा भाग इथे फोल्ड केला की आपण याला आहे ना अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे, असं इथे पण। आणि हा पोर्शन आहे ना, इथे आपल्याला असा न्यायचा आहे क्रॉसमध्ये। तर आपण काय करणार आहे, या आकारामध्ये कापड कापून घेणार आहे। तर आपण हे बघा असं चौकोनी तुकडा कट करून घेणार आहे, आणि याच मापाचा आपण हा दुसरा पण एक चौकोनी तुकडा कट करून घेणार आहे। आता आपण दोन्ही तुकडे कट केले। आता आहे ना, आपण हे बघा, हा आपला आकार असा गोल आहे। तर आपण याला आहे ना असं गोल आकार नेणार आहे। पण आपण आता याला काय करणार आहे, हे बघा असं शिवत चलायचं, याला असं गोलाकार इथे करून घ्यायचं। तर आपल्याला हा जो भाग आहे ना इथला, हा आपल्याला असा त्रिकोणी कट करायचा आहे। तर आपण जो आकार आहे ना, हे बघा इथे आपला स्ट्रेट आकार आहे, बरोबर आहे, आणि हा आपला गोल आकार आहे। तर आपण काय करणार आहे, याला असा या आकारात कट करून घेणार आहे। आता आपण या आकारात कट केलं की याला आपण इथे स्टिच करून घेणार आहे। तर हे बघा, आपण इथे बॉल पेन घेतलेले आहे। हे बघा असं फोल्ड करून घेतलेलं आहे। असं असं हे बघा इथे आहे ना, आपण आता असं फोल्ड करणार आहे, बरोबर आहे। हा भाग फोल्ड केला आपण की हा पूर्ण गोल भाग आहे, हा पूर्ण असा आपण फोल्ड करून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही, हे बघा इथे आपण बरोबर असं एक फोल्ड करून घेऊया। मग इथे काय करायचं, आपल्याला फोल्ड करायचं ना, तर कसं करायचं, इथे प्रॉपर आपला असा स्क्वेअर आला पाहिजे। हे बघा इथे बरोबर असा, हां, आणि हा भाग आहे ना, हा बरोबर असा असला पाहिजे। तर आपण इथे पूर्ण बॉल पिना लावून घेऊ, आणि मग सुई दोऱ्याने शिवून त्याच्यावर आपण हे बघा आणि इथे आहे ना, आपण
हे बघा. हे बघा, हे असं घ्यायचं आणि इथे व्यवस्थित असं पिनअप करायचं. मग बरोबर आपण असं त्रिकोणी घडी घ्यायची, याला खणाची असते ना बघा तशी. आता इथे आहे ना आपल्याला दागिनेच घ्यायचे आहे, त्यामुळे हा पोर्शन जरी दिसला ना थोडासा तरी चालून जातो, पण इथे मात्र आपल्याला व्यवस्थित हे बघा या पद्धतीने घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे कसं चेहऱ्याच्या जवळ पण नाही घ्यायचं, असं आलं पाहिजे आपलं हे असं. तर आता आपण काय करणार आहे, याला शिवून घेणार आहे सुई दोऱ्याने. तर आता बघा, आपण सुईमध्ये पिंक कलरचा धागा ओवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपल्याला इथे सुरुवातीला आपण काय करणार आहे, इथे आपण सुई खालून वर काढायची आपल्याला, याबरोबर या कोपऱ्यावर. मग आता आपण खालून जर वर सुई काढली तर हे बघा बॉल पिन आपण काढून घेणार, बरोबर ना. आता आपण खालून वर सुई काढली की आपण काय करणार, बॉल पिना काढून घेणार आहे. मग बॉल पिना काढल्या की आपल्याला हा कपडा असा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आत टाकायचा. परत खालून सुई वरून खाली या पद्धतीनेच आपल्याला इथे बारीक स्टिच करून घ्यायचं. हे बघा, हे बघा हे बघा इथे असं व्यवस्थित करायचं फिनिशिंगमध्ये कपडा आणि पूर्ण याला असं शिवून घ्यायचं आडवं. हे बघा, आता इथे आहे ना आपण खालून वर सुई काढली की आपण काय करणार, याच्या बॉल पिना काढून टाकणार. काय होतं, हे जे काम आहे ना साडीचं, हेच थोडंसं किचकट आहे, पण इथेच जर फिनिशिंग नाही आली ना तर मग बाकी काही नाही. कारण ह्या देवीच्या साडीमध्ये जर आपलं फिनिशिंग प्लेट्स वगैरे नाही आल्या ना तर मग ते व्यवस्थित दिसत नाही बघा. बाकी आपण आता आरीवर्कमध्ये बाकी तर करूनच घेऊ डिझाईन वगैरे, पण आपली मिऱ्या प्लेट्स हे पण व्यवस्थित आलं पाहिजे ना. आता आपण काय करणार आहे, इथून सुई वर काढणार आहे, बरोबर आहे.
इथे सुई वर काढली की आपण आता इथून इकडे स्टिच करणार आहे. हे बघा, तर इथे आपण स्टिच करून घेणार आणि ही सुई थोडीशी कशी वर काढणार. काय होतं, रिंगला आपलं लावलेलं असतं ना, त्यामुळे आपल्याला सुई पटकन वर काढल्या नाही जात. हे बघा, मग याला असा न्यायचा धागा आणि आता इथे आपल्याला असा कोपऱ्यावर काढायचा. कोपऱ्यावर काढला की मग याला इथे स्टिच करायचा. आपल्याला ना आपण आता हे इकडची कोपऱ्यावरची सुई काढून घेणार आहे, बरोबर आहे. ही सुई काढली की आपल्याला हा कपडा असा फिनिशिंगमध्ये घ्यायचा. तर आपण काय करणार आहे त्यासाठी, हे बघा, सुई इथे वर काढून घेणार आहे. इथे वर सुई काढली की आपल्याला बरोबर इथून ही सुई या कोपऱ्यावर खाली टेकवायची. हे बघा, या कोपऱ्यावर सुई खाली टेकवली की आपण बरोबर सुई हे बघा इथे वर काढणार. आता सुई इथे वर काढली आपण की आपण काय करणार, हे बघा, हे आहे ना, हे असं फिनिशिंग करणार. ह्या बॉल पिना काढणार. आता हे बघा, इकडच्या बॉल पिना काढल्या की आपल्याला काय करायचं आहे, हा कपडा आपला खालचा असा इकडे घ्यायचा आणि याच्या वर अशी सुई टाकायची आणि इथून अशी खाली ओढून घ्यायची. म्हणजे काय होईल, आपला जो कपडा आहे ना त्रिकोणी, तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसेल. आता आपण ही पण बॉल पिन काढून घेणार आहे आणि आपण इथे पण बघू शकता तुम्ही, हे बघा, इथे आपण परत सुई वर काढणार आणि हा कपडा व्यवस्थित असा टाईट करणार आणि इथे आपण फिनिशिंग करणार शिवून. याच्यावर बघा तुम्ही लेस लावू शकता. लेस जर का लावली ना तर त्याला एक लुकही येईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. म्हणजे ही जी शिलाई आहे ना ही दिसणार नाही. तर आपण इथे जर बारीक लेस लावली ना, हा त्रिकोणी इकडचा भाग जोडलेला आहे, तसाच आपण इकडचा पण भाग जोडून घेणार आहे.
मला आता इथपर्यंत साडीचं आपलं पूर्ण डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. तर आपण आता इथे आहे ना हे जे आहे ती सुरुवात करूया. तर आपण याला आहे ना आपलं आरीवरची सुई घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण याला गोल्डनच्या धाग्याने वर्क करणार आहे. हे बघा, आता आपण गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे आणि आपण आता गोल्डन कलरच्या धाग्याला आहे ना थोडंसं स्टिच करून घेणार आहे मध्यभागी. हे बघा, आता बघा आपण हे जे गोल्डनचं केलं आहे ना गोल, हे आपण आता पूर्ण डिझाईन भरून घेणार आहे. हे बघा, आता आपलं मधलं डिझाईन जे आहे ना हे झालेलं आहे. आता आपण इथे काय करणार आहे, एंडची जी गाठ आहे ना ती मारून घेणार आहे. तर आपण इथे हे बघा, हा धागा वर आला, या धाग्यातनं आपण हा धागा आहे ना असा गोल फिरवून काढून घेणार आहे आणि हा मग असा खाली ओढून घ्यायचा. हे बघा, आता आपली एंडची गाठ पण झालेली आहे आणि आपण इथलं जे मधलं पोर्शन आहे हे गोल्डन धाग्याने केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे काही मण्यांचा वापर करून ज्वेलरी तयार करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, आता आपण देवीचं जे आहे ना ज्वेलरीचं उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे, कारण आता ऑलरेडी आपला व्हिडिओ 20-25 मिनटाचा झालेला आहे. कारण कसं मी जास्त काही व्हिडिओ मोठा टाकू शकत नाही, पण उद्या आपण ज्वेलरीचा व्हिडिओ नक्की घेऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. धन्यवाद.